महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट झाली, सज्ज व्हा फुले उधळाया, गणेशाची स्वारी आली, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मराठवाड्यातील पाण्याच्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण सुधारणा झालेली आहे। जायकवाडी धरण 100% भरले असून यामुळे मराठवाड्यातील पाणी संकटात मोठा दिलासा मिळाला आहे। बीड जिल्ह्यात माजलगाव धरण 28% आणि माजर धरण 71.66% भरले आहे। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णपणे भरले असून येलदरी धरण 65% भरले आहे। परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात 74.67% पाणीसाठा आहे। नांदेडमधील विष्णुपुरी धरण 91.47% भरले आहे, तर निम्न मराण धरण 100% भरले आहे। पावसामुळे धारशिव आणि लातूर जिल्ह्यातील धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, मात्र पावसाच्या तीव्रतेमुळे काही भागात शेतीत मोठे नुकसान झाले आहे। हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवली आहे। यामुळे मराठवाड्यातील पाण्याच्या समस्येवर काही प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल असे संकेत दिले आहे। महाराष्ट्र टुडेसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, मराठवाडा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।